आज पाडव्यानिमित्त पैठणमध्ये संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नाथ समाधीला अभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये पाडव्यानिमित्त गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात मांदियाळी पाहायला मिळते। संत एकनाथांच्या मंदिरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पैठणमध्ये संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात आकर्षक अशी सजावट सुद्धा फुलांची करण्यात आलेली आहे आणि पहाटेपासूनच अगदी नाथांच्या दर्शनासाठी भाविक इथे गर्दी करताना पाहायला मिळत आहे। दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्याचबरोबर नाथ समाधीला अभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। त्या नववर्षाचं स्वागत हे अगदी जोमात करताना पाहायला मिळतात। राज्यभरात याचा उत्साह आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी शोभायात्रा निघतायत। शोभायात्रेच्या माध्यमातून अगदी समाज उपयोगी संदेशही दिले जात आहेत। पारंपरिक वेशभूषा करत लहानापासून ते अगदी थोरापर्यंत वृद्धांपर्यंत या शोभायात्रेत अनेक जण सहभागी झालेले पाहायला मिळतात। तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहतोय। छत्रपती संभाजीनगरात संत एकनाथांच्या मंदिरात गर्दी झालेली आहे। नाथांचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झालेली पाहायला मिळते। पैठणमधली ही दृश्य, पैठणमध्ये संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि याच गुढीपाडव्याचं निमित्त आणि या मंदिराला अगदी आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि या मंदिरात या गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। भाविकांनी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नाथ समाधीला अभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, पाडव्यानिमित्त पैठणमधली ही दृश्य, संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याचं भाविकांनी पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकचा तपशील, तिथलं वातावरण सध्या कसं आहे? नक्कीच जर पाहायला गेलं तर आज हिंदू जे आहे ते नवीन वर्षाला सुरुवात जी आहे ती आजपासून झाल्याची पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे आज पैठणच्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथ मंदिरात जे आहे ते आता भाविकांनी पहाटेपासून जे आहे ते मोठी गर्दी या ठिकाणी केल्याची पाहायला मिळत आहे। नवीन वर्षाच्या दिवशी जे आहे ते आता इडापिडा टळू दे यासाठी जे आहे आता नाथ महाराज मंदिरात जे आहे आता भाविकांनी पैठणमध्ये जे आहे ती मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे। श्री संत एकनाथ महाराज मंदिरात जे आहे भाविकांची मोठी गर्दी होत असून या ठिकाणी पहाटेपासून भाविक जे आहेत आज या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी येत आहे। त्याचबरोबर नवीन वर्षाच्या जे आहे त्या दर्शनासाठी या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळत आहे। जर पाहिलं गेलं तर हिंदुत्वाचं जे आहे ते नवीन वर्ष जे आहे ते आजपासून सुरुवात झाली यासाठी भाविक जे आहे ते आज पैठणमध्ये आले ते पाहायला मिळतात। जी जी जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर संत एकनाथांच्या मंदिरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पैठणमधली ही दृश्य आहेत। एकनाथ मंदिरात आता भाविकांनी दर्शनासाठी अभिषेकासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। फुलांची अशी आकर्षक सजावट पाहण्यास मिळते आणि मंदिर प्रशासनाकडून या गर्दीचं नियोजन योग्य पद्धतीने करण्यात आलेलं आहे। रांगेत सगळ्यांना अगदी नीट असं दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनाकडून तशी व्यवस्था करण्यात आली आहे।